श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोलते. पुन्हा एकदा सर्व भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया. अनुभवाचं नाव आहे महाराजांची कृपा आणि महत्त्व अंगाऱ्याचे. जय गजानन श्री गजानन. ताई म्हणतात, नमस्कार, मी गौरी. 2015ची गोष्ट आहे. माझं लग्न झालं आणि 8 ते 10 दिवसांनी आम्ही शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तसे माझ्या माहेरी सगळेच महाराजांचे भक्त. लहानपणापासून माझाही महाराजांवर खूप जीव आणि खूप विश्वास. वर्षातून किमान 2 वेळा तरी महाराजांच्या दर्शनाला जाण्याचं आमचं ठरलेलं असायचं आणि आजतागत ते कायम आहे. झाले असे, 2011 मध्ये मी एका मुलाच्या प्रेमात पडले. आमचे एकमेकावर मनापासून व खरं प्रेम होतं. घरून विरोध होता. दरवेळी दर्शनाला गेले की महाराजांना म्हणायचे, आम्ही नाही राहू शकणार एकमेकाशिवाय, तूच काहीतरी मार्ग दाखव. आमचं लग्न झालं तर जोडीने दर्शनाला येऊ. आणि जेव्हा समाधी समोर जायचे तेव्हा माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडायचे आणि डोळ्यातून पाणी यायचं. काही वर्षांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं आणि लग्न झाल्यावर महाराजांना शब्द दिल्याप्रमाणे जोडीने दर्शनाला गेलो. महाराजांना अजून एक गोष्ट मी बोलले होते की जोडीने दर्शनाला येऊ आणि मंदिराच्या 11 प्रदक्षिणा जोडीने पूर्ण करू. लग्नात सप्तपदी असते तशी. आणि समाधीचे दर्शन घेतले जोडीने. ठरल्याप्रमाणे समाधी स्थळापासून वर आल्यावर छोटी खिडकी आहे काचेची, दोन्ही बाजूला आहे ती. तिथून समाधी पादुका दिसतात. तिथे दरवेळी मी समाधी पाहायचे आणि बालपणापासून आणि सरळ रेषेत ती समाधी दिसतेच. जोडीने तिथे गेलो आणि ती समाधी पाहिली तर तिथे काहीच दिसेना. आमचे ते म्हणाले, मला इथून काहीच दिसत नाही. मी म्हणाले, काही पण बोलताय तुम्ही, आणि मी लहानपणापासून येते, नेहमी पाहते, असं होऊच शकत नाही. त्यांना बाजूला करून मी पाहिलं तर आश्चर्य वाटलं. मलाही तिथून काहीच दिसेना. मी दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या दिशेने असलेल्या खिडकीकडे गेले आणि तिथून पाहिलं तर तिथूनही मला काहीच दिसेना. मग मात्र मला काही सुचेनासे झाले. असे का होत आहे माझ्यासोबत? मग मी विचार केला, आधी महाराजांना शब्द दिल्याप्रमाणे 11 प्रदक्षिणा पूर्ण करू आणि मग पाहू काय ते. 11 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि समाधीला नमस्कार केला आणि मग म्हटलं, आता एक वेळ पाहूया आणि दिसतात का महाराज आणि पादुका. आणि आम्ही दोघेही त्या खिडकीजवळ गेलो आणि आश्चर्य म्हणजे लगेचच आम्हाला तिथे पादुका दिसल्या. मलाही दिसल्या आणि आमच्या ह्यांनाही दिसल्या. दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि आम्ही एकमेकाकडे पाहिलं. त्या दिवशी दर्शनाला जास्त गर्दी नसल्यामुळे मी पुन्हा पळत खाली समाधीजवळ गेले आणि समाधी पाहून माझ्या अंगावर शहारे आले. महाराज माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होते. सगळी गजाननाची कृपा. त्या दिवशीपासून माझ्या ह्यांनी महाराजांना वचन दिलं, वर्षातून 2दा तरी तुमच्या लेकीला दर्शनासाठी घेऊन येईन. आणि अजूनही आम्ही वर्षातून 2 वेळा तरी न चुकता दर्शनाला जातो. माझा अजून एक अनुभव असा की माझी मुलगी 1 वर्षाची होती तेव्हा तिला अचानक खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. तो इतका प्रचंड वाढला, अगदी ती खोकलून खोकलून उलटी करून घ्यायची. 2-3 डॉक्टरांना दाखवून झालं, वेगवेगळी औषधे सुरू होती, तरी काहीच उपयोग झाला नाही. आणि एक दिवस रात्री झोपल्यावर पुन्हा तिला खोकला सुरू झाला. काय करावं मला समजेना. औषध दिलं होतं तरी तिचा खोकलाचा त्रास जो होता तो तिला सुरूच होता. मनात लगेच विचार आला, महाराज आता काय करू तुम्हीच सांगा. एवढं लहान पोर, त्यात खूप लाडकी. प्रेग्नेन्सी समजल्यापासून महाराजांना मी मागे लागली होती की महाराज मला मुलगी होऊ द्या, महाराज मला मुलगी होऊ द्या. आणि महाराजांनी तेव्हा पण माझं ऐकलं. मला मुलगी झाली आणि विचार करू लागली की काय करू मी ज्याने हिचा खोकला बरा होईल. डोळे बंद केले, महाराजांचं नामस्मरण केलं आणि महाराजांचा अंगारा समोर दिसला. जागेच पळत देव्हाऱ्यात गेले आणि दरवेळी शेगावला गेले की अंगारा आवर्जून आणते. एका वाटीमध्ये अंगारा घेतला, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि चमच्याने ते तिला पाजलं.
काय कमाल म्हणावी त्या अवघ्या अंगाऱ्याची. 5 ते 10 मिनिटातच तिचा खोकला पूर्णपणे बंद. ना उलटी ना खोकला, काहीच नाही. ती आरामात झोपली आणि सकाळी वेगळंच तेज दिसलं तिच्या चेहऱ्यावर. असा आहे महाराजांचा अगाध महिमा. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते. गौरी वैभव डांगे, नांदेड येथील या माऊलीचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक व्हॉट्सॲपवर इतर भाविकांना सुद्धा शेअर करा. तुमचे अनुभवही तुम्ही शेअर करू शकता आपल्या चॅनलवर. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोलते टाईप करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.